नमस्कार मित्रांनो, इन्व्हेस्टमेंट माहिती यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण एस जे व्ही एन लिमिटेडबद्दल बोलणार आहोत. तर मित्रांनो, आपण आजच्या व्हिडिओमध्ये सगळ्यात पहिले एस जे व्ही एन लिमिटेड या कंपनीचे फायनान्शियल इयर 2026च्या क्वार्टर वनचे कन्सॉलिडेटेड नंबर बघणार आहोत आणि नंतर आपण एस जे व्ही एन लिमिटेडची थोडी बेसिक इन्फॉर्मेशन जाणून घेऊया. तर चला व्हिडिओ स्टार्ट करूया. तर मित्रांनो, तुम्ही इथे टायमिंग बघू शकता की एस जे व्ही एन लिमिटेडची नंबर 11 ऑगस्ट 2025 म्हणजे आज मार्केट बंद होण्याच्या 5 मिनिटं आधी आलेले आहे. म्हणजे मित्रांनो, एस जे व्ही एन लिमिटेडचे नंबर मार्केटला कसे वाटले आहे याचा इम्पॅक्ट आपल्याला उद्या मार्केट ओपन झाल्यानंतर पाहायला मिळणार आहे. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण सर्वात पहिले एस जे व्ही एन लिमिटेड या कंपनीचे फायनान्शियल इयर 2026च्या क्वार्टर वनचे कन्सॉलिडेटेड नंबर बघणार आहोत. आणि मित्रांनो, सगळेचे सगळे नंबर लाखमध्ये दिलेले आहे, परंतु मी तुम्हाला कोटीमध्ये कन्वर्ट करून सांगणार आहे. आणि मित्रांनो, हा कॉलम आहे फायनान्शियल इयर 2025च्या क्वार्टर वनचा, हा कॉलम आहे फायनान्शियल इयर 2025च्या क्वार्टर फोरचा आणि हा कॉलम आहे फायनान्शियल इयर 2026च्या क्वार्टर वनचा लेटेस्ट. म्हणजे हा आहे इयर ऑन इयर बेसिसवर कंपॅरिझन आणि हा आहे क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर कंपॅरिझन. तर मित्रांनो, सगळ्यात पहिले बघूया एस जे व्ही एन लिमिटेडचा रेव्हेन्यू फ्रॉम ऑपरेशन. तर मित्रांनो, एस जे व्ही एन लिमिटेडचा रेव्हेन्यू इयर ऑन इयर बेसिसवर वाढला आहे 870 कोटी रुपयांनी 917 कोटी रुपये आणि क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर देखील वाढला आहे 504 कोटी रुपयांनी 917 कोटी रुपये. म्हणजे मित्रांनो, एस जे व्ही एन लिमिटेडचा रेव्हेन्यू क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर आणि इयर ऑन इयर बेसिसवर बोथ केसमध्ये वाढला आहे. आणि मित्रांनो, जर आपण एस जे व्ही एन लिमिटेडचा टोटल इन्कम बघितला तर तो इयर ऑन इयर बेसिसवर वाढला आहे 958 कोटी रुपयांनी 971 कोटी रुपये आणि क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर देखील वाढला आहे 548 कोटी रुपयांनी 971 कोटी रुपये. आणि मित्रांनो, जर आपण एस जे व्ही एन लिमिटेडचा टोटल एक्सपेन्सेस म्हणजे खर्च बघितले तर ते इयर ऑन इयर बेसिसवर वाढले आहे 476 कोटी रुपयांनी 551 कोटी रुपये आणि क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर कमी झाले आहे 697 कोटी रुपयांनी 551 कोटी रुपये. आणि मित्रांनो, जर आपण एस जे व्ही एन लिमिटेड या कंपनीचा प्रॉफिट फॉर द पिरियड म्हणजे नेट प्रॉफिट बघितला तर तो इयर ऑन इयर बेसिसवर कमी झाला आहे 357 कोटी रुपयांनी 227 कोटी रुपये. आणि मित्रांनो, एस जे व्ही एन लिमिटेडचा नेट प्रॉफिट क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर 127 कोटी रुपयाच्या नेट लॉसमधून 227 कोटी रुपयाच्या नेट प्रॉफिटमध्ये आला आहे. आणि मित्रांनो, जर आपण एस जे व्ही एन लिमिटेड या कंपनीचा ई पी एस म्हणजे अर्निंग्स पर इक्विटी शेअर बघितला आणि मित्रांनो, हा जो ई पी एस असतो तो फक्त रुपीजमध्ये असतो, नाही लाखमध्ये असतो, नाही कोटीमध्ये, नाही मिलियनमध्ये. ई पी एस फक्त आणि फक्त रुपीजमध्ये असतो. तर मित्रांनो, एस जे व्ही एन लिमिटेडचा ई पी एस इयर ऑन इयर बेसिसवर 0.91 रुपीजने घसरून आता आला आहे 0.58 रुपीज. तसेच एस जे व्ही एन लिमिटेडचा ई पी एस क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर 0.32 रुपीजच्या लॉसमधून आता आला आहे 0.58 रुपीज. तर मित्रांनो, चला आता आपण एस जे व्ही एन लिमिटेडची थोडी बेसिक इन्फॉर्मेशन जाणून घेऊया. आणि सगळ्यात पहिले आपण एस जे व्ही एन लिमिटेडचा बॅलन्स शीट बघूया, कन्सॉलिडेटेड बॅलन्स शीट बघूया. तर मित्रांनो, एस जे व्ही एन लिमिटेडचा रिझर्व अँड सरप्लस लगातार वाढत आहे 9,929 कोटी रुपयांनी 10,141 कोटी रुपये आणि करंटली एस जे व्ही एन लिमिटेडचा रिझर्व अँड सरप्लस आहे 10,248 कोटी रुपये. आणि मित्रांनो, जर आपण एस जे व्ही एन लिमिटेडचा लॉंग टर्म बॉरोइंग बघितला तर तो सुद्धा लगातार वाढत आहे. पहिले होता 6,170 कोटी रुपये, नंतर 13,000
247 कोटी रुपये, नंतर 19,689 कोटी रुपये आणि करंटली SJVN लिमिटेडची लॉंग टर्म बॉरोइंग आहे 26,220 कोटी रुपये. आणि मित्रांनो, जर आपण SJVN लिमिटेडची शॉर्ट टर्म बॉरोइंग बघितली तर ते पहिले होती 745 कोटी रुपये, नंतर 562 कोटी रुपये आणि करंटली SJVN लिमिटेडची शॉर्ट टर्म बॉरोइंग आहे 705 कोटी रुपये. आणि मित्रांनो, जर आपण SJVN लिमिटेडचा कॅश अँड कॅश इक्विव्हॅलंट्स बघितला तर तो पहिले होता 3,731 कोटी रुपये, नंतर 3,749 कोटी रुपये आणि करंटली SJVN लिमिटेडचा कॅश अँड कॅश इक्विव्हॅलंट्स आहे 3,371.47 कोटी रुपये. आणि मित्रांनो, जर आपण SJVN लिमिटेडचा कॉन्टिंजंट लायबिलिटीज बघितला तर तो पहिले होता 13,797 कोटी रुपये आणि आता झालेला आहे 0, जो SJVN लिमिटेडसाठी एक पॉझिटिव्ह पॉईंट आहे. आणि मित्रांनो, जर आपण SJVN लिमिटेडचा पूर्ण शेअर होल्डिंग पॅटर्न बघितला तर जून 2025 नुसार या कंपनीमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे 81.85%, FISची होल्डिंग आहे 2.52%, DISची होल्डिंग आहे 4.10% आणि पब्लिकची होल्डिंग आहे 11.54%. आणि मित्रांनो, सेबीचे नियम फॉलो करण्यासाठी SJVN लिमिटेडच्या प्रमोटर्सला आपली हिस्सेदारी जवळपास 7%ने कमी करायची आहे. आणि मित्रांनो, अवेलेबल डेटानुसार म्हणजे जून 2025 नुसार SJVN लिमिटेडमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे 81.85%. आणि मित्रांनो, SJVN लिमिटेडच्या प्रमोटर्सने आपला एकही शेअर प्लेज म्हणजे गिरवी म्हणजे गहाण ठेवलेला नाही. म्हणूनच SJVN लिमिटेडची प्रमोटर प्लेजिंग पर्सेंटेज बिलकुल 0 आहे. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण सर्वात पहिले SJVN लिमिटेड या कंपनीचे फायनान्शियल इयर 2026च्या क्वार्टर 1चे कन्सॉलिडेटेड नंबर बघितले आणि नंतर आपण SJVN लिमिटेडची थोडी बेसिक इन्फॉर्मेशन जाणून घेतली आहे. तर मित्रांनो, मला अपेक्षा आहे आजचा आपला व्हिडिओ तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल. तर मित्रांनो, जर तुम्हाला हा व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आणि मित्रांनो, हा व्हिडिओ फक्त आणि फक्त एज्युकेशन पर्पजसाठी बनवलेला आहे. माझ्याकडून काहीही रेकमेंडेशन नाही की तुम्ही या स्टॉकला बाय करा, सेल करा किंवा होल्ड करा. तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय.